रक्ताचा संबंध हा नात्याशी असतो. जसे नाते आई मुलाचे मुलीचे, बहीण भावांचे, भाव भावांचे, वडील मुलीचे मुलाचे, मामा मावशीचे आणि आत्या काकांचे, अशा या रक्तांच्या नात्याशिवाय आपले सर्वांचे जीवन अपूर्ण आहे. तसेच नात्यासोबत आरोग्य पण तितकेच महत्त्वाचे. रक्ताचा व आहाराचा संबंध याविषयी सखोल ज्ञान असलेले व रक्ताशी अगदी जवळचे नाते असलेले आजचे वक्ता डॉक्टर प्रितेश जुनागडे सर, ते सर्व परिचित व सुप्रसिद्ध आहेतच, पण औपचारिकता म्हणून मी त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर प्रितेश जुनागडे सर हे MD मेडिसिन, MRCP UK, MRC PAC, CCST UK हिमॅटॉलॉजी. ते कन्सल्टंट हिमॅटॉलॉजिस्ट अँड हिमॅटो ऑन्कोलॉजिस्ट म्हणून बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मुंबई येथे आहेत. तसेच त्यांचे स्वतःचे लोटस हिमॅटॉलॉजी सेंटर गंगापूर रोड नाशिक येथे आहे. त्यांनी त्यांचे MBBS चे शिक्षण ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई येथे 1998 मध्ये केले व MD मेडिसिनचे शिक्षण सायन हॉस्पिटल मुंबई येथे 2001 मध्ये झाले. आणि विशेष म्हणजे त्यांना मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडलने गौरविण्यात आले. त्यांनी MRCP मेडिसिन UK 2001 लंडन येथे केले. तसेच MRC PAC हिमॅटॉलॉजी हे पण 2006 मध्ये लंडन येथे पूर्ण केले आहे. असे आजचे वक्ता म्हणून लाभलेले डॉक्टर प्रितेश जुनागडे सरांचे मी आरोग्य विद्यापीठातर्फे स्वागत करते व आपल्या आरोग्य विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील तोरणे सरांना विनंती करते की त्यांनी प्रितेश जुनागडे सरांचं स्वागत करावं आणि सत्कार करावा. सर तुम्ही सगळ्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा अमूल्य ठेवा आपल्याला द्यावा आणि आमच्या ज्ञानात भर करावी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम मी आज इथे मला एक तुमच्यासोबत बोलण्याचा एक चान्स दिला. तुम्ही सगळे इथे आलात. MUHS चे माझे लहानपणापासून परिचित असलेले डॉक्टर स्वप्नील तोरणे धन्यवाद. डॉक्टर गायकवाड ज्या सरांनी आम्हाला इथे बरंचसं प्रोत्साहन आणि सहकार्य केलं हे व्याख्यान करण्यासाठी, आणि इथे बसलेले सगळे कर्मचारी वृंद आणि तुम्ही तुमचा दुपारचा मी म्हणतो बहुमूल्य वेळ इथे दिला आहे. तुम्हाला जरा कार्य बघितलं एवढं प्रशस्त एवढं सगळं काम सांभाळायचं आहे आणि त्यातनं तुम्ही एक तास इथे देणार आहात, त्यामुळे सर्वप्रथम धन्यवाद. मी आमचं लोटस हॉस्पिटल आणि जुनागडे आरोग्य प्रतिष्ठान ही एक सेवाभावी संस्था आहे आमची, त्यामार्फत पण इथे जमलेल्यापैकी ज्यांना कम्प्लीट ब्लड काउंट CBC हे करून घ्यायचं आहे, हिमोग्लोबिनची मात्रा बघून घ्यायची आहे, ते पण आम्ही आज इथे करणार आहोत. त्यामुळे त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर आता हे काय व्याख्यान काही मी नुसतं तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे असं नाही. मला उलट तुम्ही काही प्रश्न विचारले तर मला जास्त बरं वाटेल की तुम्हाला जे अडचणी असतील तुमच्या दैनंदिन जीवनात. तर आता मी काय डॉक्टर आहे, पण डॉक्टर सारखं काही तुम्हाला सांगणार नाही. तर तुम्ही जे काय इथे बसले आहात आणि जे मी डिस्कस आज जे चर्चा करणार आहोत, ते मला 100% खात्री की केव्हा ना केव्हा जीवनात आपल्याला असे काही प्रॉब्लेम्स येतात की जेव्हा आपल्याला डॉक्टरकडे जायलाच मला असं वाटत नाही, डॉक्टरकडे जायची गरज नसते, तरी पण आपल्याला काही समस्या असतात. त्यामुळे रक्तावर काही बोलायचं म्हटलं, जसं मॅडमनी सांगितलंय, रक्ताचं नातं हे फार जवळचं आहे आणि रक्ताचा लाल रंग असतो. त्यामुळे लाल लाल असं काही दिसलं आणि काही कोणी जर काही आपल्याला काही वेडेवाकडे बोलले तर आपण लगेच रक्ताच्या नात्याने पुढे जातो. रक्तामुळे रक्तरंजित असा इतिहास पण आहे आपला सगळा अनेक वर्षानुवर्षाचा. त्यामुळे रक्त असं काय त्या रक्तामध्ये? तर फार काही नाहीये. जे मूळ गोष्टी ते मी सांगतो तुम्हाला.
आणि त्यात मग आपल्याला कळेल की रक्तामध्ये जर प्रॉब्लेम्स आले तर आपलं काय होऊ शकतं. सर्वप्रथम मी अशी सुरुवात करीन की आपण एक प्रजाती आहे, आपण सगळे माणसं आहोत, बरोबर आहे. आपल्या आधी या धर्तीवर अनेक प्राणी येऊन गेले. डायनासोर फक्त आपल्याला माहिती की जे होते ते कालारूपाने आपल्यापासून विभक्त झाले ते गेले. असे अनेक प्रजाती संपलेल्या आहेत. माणूस अजून टिकून आहे किंवा खूप प्रयत्न करतोय निसर्गाशी सगळं भांडून वगैरे टिकून राहण्यासाठी. पण याचं एक मुख्य कारण आहे की आपण का एवढे हुशार झालो, का टिकून राहिलो. तर सर्वप्रथम म्हणजे आपली जी प्रतिकार शक्ती आपल्याला देवाने जन्मता दिली असते प्रत्येकाला. त्यात काही मूलभूत बदल जर झाले जे जनुकीय असतात, कधी गुणसूत्रांमध्ये बदल झाल्यामुळे असतात. आपण का सगळे वेगळे दिसतो इथे की आपले गुणसूत्र वेगळे म्हणून. तर ती प्रतिकार शक्ती जी आहे ती जर काही वाट चुकली किंवा त्याच्यात काही गडबड झाली तर अनेक आजार होतात, नुसते रक्तातले नाही. आणि ती प्रतिकार शक्ती आपल्याला प्राप्त झाली आणि आपण ती जनरेशन म्हणजे प्रत्येक जेव्हा नवीन जनरेशन येते त्यानंतर ती चांगली होती आणि त्याच्यामुळे आपण या धर्तीवर आज आहोत. हे जे प्रतिकार शक्तीमधले जे घटक आहेत ते पांढऱ्या पेशींमध्ये आहेत. आपल्या जे पांढऱ्या पेशी असतात रक्तातल्या ते एक महत्वाचं घटक आहे. त्यामुळे प्रतिकार शक्तीचं सगळं मोजमाप हे रक्तात होतं. त्यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी जे आहेत ते महत्वाचे असतात. दुसरं म्हणजे जे तुम्हाला आम्हाला सर्वांना परिचित आहे की हिमोग्लोबिन कमी म्हणजे रक्त कमी, बरोबर आहे. जनरल जी आहे ती खूप लोकांना त्रास असतो. हे रक्ताबद्दल आपण बोलूया की लाल पेशी जे असतात आपल्या रक्तामध्ये त्यांनी आपलं हिमोग्लोबिन म्हणजे रक्ताची मात्रा कळते. आणि बऱ्याच वेळा भारतात किंवा WHO च्या अहवालाप्रमाणे 70% महिलांना, एस्पेशली महिलांना 70% महिलांना त्यांच्या जीवनात कधी ना कधी हिमोग्लोबिन हे कमी होऊ शकतं. म्हणजे खूप मोठा आकडा आहे. म्हणजे नुसतं आपण म्हणूया नाही की खेड्यात राहतोय म्हणून असं होतंय. तर आपल्याकडे शहरी भागांमध्ये पण महिलांमध्ये जास्त करून हिमोग्लोबिन कमीची समस्या आहे. त्याला आपण काय बोलूया. आणि तिसऱ्या जे पेशी आहेत मेन त्याला प्लेटलेट पेशी म्हणतो. हा शब्द ऐकलाय प्लेटलेट सर्वांनी. एक 10-15 वर्षापूर्वी एवढा प्रचलित नव्हता. डेंग्यू हा जो ताप आला आणि त्या डासांमुळे त्याचा प्रादुर्भाव झाला त्यानंतर ह्या प्लेटलेट पेशी कमी होतात खूप. हे सहसा पब्लिकला कळलं, जनतेला कळलं, लेख आले पेपरमध्ये, त्याचं बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि कळणारे बापरे प्लेटलेट पण कमी असतात. त्यामुळे 3 मुख्य पेशी आपल्या रक्तामध्ये, लाल पेशी जे रक्त बनतं, पांढऱ्या पेशी जे प्रतिकार शक्तीसाठी आहेत आणि प्लेटलेट्स ते जर कमी झाले तर रक्तस्त्राव होतो. त्यामुळे प्लेटलेट्स हे रक्त गोठण्यासाठी महत्वाचे असतात. तर या 3 पेशींनी आपलं मुळात रक्त बनलंय. मग ते काय नुसते असे चिटक एकमेकांना, ते फिरतात नाही इकडून तिकडे. ते फिरणार कसे तर ते द्रव्य असतं. या द्रव्याला मराठीत किंवा इंग्रजीत एकच नाव, त्याला प्लाझ्मा म्हणतात. प्लाझ्मा टीव्ही कसा असतो, जुन्या काळी प्लाझ्माचा 4 प्लाझ्मा टीव्ही असायचा, एक लेअर असायचं एक असं पाणीदार म्हणूया आपण त्याला प्लाझ्मा म्हणतात. तर हे सगळे पेशी या प्लाझ्मा मध्ये असतात आणि मस्त सगळी शरीरात जात असतात. तुम्ही जर विचार केला आपल्या रक्ताचा तर अशा कशा पेशी सगळीकडे जातात, बरोबर त्या ठिकाणी कसे जातात. उदाहरण, तुम्हाला एक डाव्या हाताच्या एका बोटाला इजा झाली, काहीतरी लागलं आणि तुम्हाला दुखलं आणि तिथे तुम्हाला इन्फेक्शन होऊ नये, कारण की काय होईल तुम्हाला काही लागलं तर ते जंतू जे आहेत, जंतू संसर्ग तो लवकर होऊ शकतो. त्यामुळे तिथे आपले विशेष पांढऱ्या पेशी असतात, त्यांना बरोबर सिग्नल मिळतो, अरे अच्छा डाव्या हाताच्या बोटामध्ये काहीतरी गडबड झाली शरीर, चला तिकडे चालूया. सगळं सैन्य तिथे वळवलं जातं. बरोबर त्या पेशी तिथे पोहोचतात, ते इन्फेक्शन कंट्रोल करतात आणि तुम्हाला मोठी इजा होऊ देण्यासाठी प्रयत्न करतात. हे एवढे सिग्नल आहे. म्हणजे तुम्ही जर शरीराचा रक्ताच्या पेशींचा विचार केला तर असं अभूतपूर्व कार्य चालू आहे. म्हणजे आपल्याला न कळत हे कार्य चालू असतं. त्यामुळे हे पांढऱ्या पेशी कसे येतात हे अजूनही आमच्या शास्त्राला पूर्ण कळलेलं नाही. अजूनही नाही कळलंय. पण आम्हाला बरेचसे संशोधनानंतर असं कळलंय की त्यांचा त्रास काय, हा आजार पांढऱ्या पेशींचा कशामुळे होतो, बरोबर आहे. आणि जो मुख्य आजार आहे पांढऱ्या पेशींचा, एक म्हणजे रक्ताचा कॅन्सर किंवा जनरल कॅन्सर. त्याबद्दल पण आपण 5-7 मिनिटं बोलूया. तर अशी रूपरेषा आहे माझ्या आजच्या लेक्चरची किंवा व्याख्यानाची. तर सर्वात महत्वाचं म्हणजे हिमोग्लोबिन कमी, बरोबर आहे.
तर कळेल कसं आपल्याला की अरे माझं हिमोग्लोबिन कमी झालंय बा. समजून घ्या तुम्ही दररोजचे काही काम करतात. आता मी 2 जिने चढून आलो होते, 3 जिने, पण किती मजली इमारत, 4 मजली असेल, 4-5 मजली, तर तुम्ही लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करत असालच, तो चांगलाच आहे आपल्यासाठी. पण असं करताना समजा एका दिवशी तुम्हाला वाटलं अरे मी 3ऱ्या जिन्यावर चढले, मला काहीतरी दम लागला, थोडं बोलता येत नाही मला, पूर्ण थकल्यासारखं वाटतंय, तर समजावं की कदाचित आपलं रक्त कमी झालं असावं. किंवा घरी जाऊन म्हणजे महिलांना इतर पण बरेच कामं असतात, त्यात पोराबाळांचे त्रास, नवऱ्यांचे त्रास असतातच, बरोबर. त्यामुळे चिडचिडपणा जर तुमचा वाढला उगाच आणि तुमच्या नवऱ्यांना वाटलं की असं काय चिडते इतक्यात, तर समजो की आपलं हिमोग्लोबिन कमी असो. की नवऱ्यांना हा विषय तुम्हाला जर वाटलं तुमची बायको जास्त चिडचिडपणा करायला लागली, म्हणजे नेहमीपेक्षा जास्त, तर तुम्हाला असं वाटू शकतं की काहीतरी गडबड झाली. चिडचिडपणा, अंग दुखणं, पोटऱ्या दुखणं, थकवा येणं, निरुत्साहीपणा, काही लोकांना झोप न येणं, काहींचे केस जास्त गळणं, तोंड वारंवार येणं, अशा सगळ्या गोष्टी हिमोग्लोबिन कमीने होऊ शकतात सर्वात, बरोबर आहे. त्यामुळे हिमोग्लोबिन कमीने अनेक गोष्टी होतात. का होतात ते? हिमोग्लोबिन जे लाल पेशींमध्ये असतं, मी जे सांगितलं, आणि रक्ताचा लाल रंग आहे लाल पेशींमुळेच असतो. त्यात महत्वाचं घटक असतं हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हा शब्द सर्वांना प्रचलित आहे, बरोबर आहे. तर हिमोग्लोबिन कमी झालं तर जो प्राणवायू ऑक्सिजन जो आपण फुफ्फुसावाटे घेतो, तो प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचायला हवा की नाही पोहोचला तर काय उपयोग? हे पोहोचायचं काम हे लाल पेशी करतात. स्वाभाविक आहे, ते जर कमी झाले तर तुम्हाला प्राणवायू ऑक्सिजन पोहोचणार नाही. पोहोचला नाही तर तुम्हाला थकवा येणार, तुम्हाला विचार करण्याची क्षमता कमी होईल, काही लोकांची स्मरणशक्ती कमी होऊ शकते. अशा अनेक गोष्टी हिमोग्लोबिन कमी होतात. त्यामुळे हा आजार लवकर ओळखणं फार महत्वाचं आहे, आणि लवकर ओळखलं तर त्याच्यावर अगदी प्रभावी उपचार करता येतात. तर तुम्हाला कळलं कारण म्हणजे कसं समजावं की आपलं रक्त कमी झालंय, हे कळलं सर्वांना. आता पुढचं कसं निदान करावं की माझं रक्त कमी झालंय. एक 30 वर्षापूर्वी आले असते तुम्ही, किंवा मी नव्हतो तिथे प्रॅक्टिस करत, जुने डॉक्टर डोळ्याच्या खाली बघायचे, नख बघायचे, तेव्हा कळायचं अरे तुझा चेहरा पांढरट दिसतोय, जरा वेगळा दिसतोय, तू थकलेला वाटतोय, तरी हे हिमोग्लोबिन कमी आहे कळून जायचं, बरोबर. मग तुम्ही जर रक्तदान केलंय, कोणी केलं असेल, खूप लोकांनी तुमच्या इथे बऱ्याच वेळ झालं असेल, बरोबर आहे, तर तेव्हा हिमोग्लोबिनची चाचणी करून घेता आधी. तेव्हा खूप लोकांना कळतं अरे माझं हिमोग्लोबिन, तुम्हाला नाही रक्त देत आहे, तुम्ही बाजूला, बरोबर, तेव्हा कळतं. किंवा एक सोपी चाचणी आली, ती चाचणी आज करणार आहे आपण काही लोकांची, त्याला कम्प्लीट ब्लड काउंट, CBC असे शॉर्ट फॉर्म आहे. त्यात आपल्या हिमोग्लोबिनची मात्रा करते, जी महिलांमध्ये 12 ते 14 हवी, पुरुषांमध्ये 14 ते 16 हवी. पांढऱ्या पेशींची संख्या कळते, प्लेटलेटची संख्या कळते, आणि बऱ्याच गोष्टी कळतात जे आपण डिटेल मध्ये नाही जाणार आहोत. पण याला म्हणतात CBC चाचणी. फार महाग नाहीये, खूप ठिकाणी फ्री मध्ये उपलब्ध आहे, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स मध्ये, बरोबर आहे, सिव्हिल हॉस्पिटलला फ्री आहे, आणि प्रायव्हेट मध्ये पण 200-300 रुपयामध्ये ती होते. त्यामुळे ते तुम्ही आपण करू शकता, त्यात कळतं, बरोबर आहे. आता कळलं रक्त कमी आहे, मग करायचं काय त्याचं? म्हणजे डॉक्टर जुनाकडे न जाता किंवा डॉक्टरांकडे न जाता कसं आपण नीट व्हावं, त्याबद्दल मी काही 5-10 मिनिटं बोलतोय, बरोबर. तर पहिली गोष्ट म्हणजे निदान तर झालंय तुमचं, थकवा तर येतोय, तर आपण जर कारण समजून घेतली की सहसा कारण काय, रक्त कमी का होतं डॉक्टर, तर प्रमुख कारण आहे शरीरातील लोह म्हणजे आयरन, लोहाचं प्रमाण कमी होणं. हे प्रमुख कारण आहे या देशामध्ये. मी तर म्हणेन माझ्याकडे जर 10 पेशंट दररोज आले हिमोग्लोबिन कमीचे, तर आज पण 5 पेशंट हे लोहाच्या कमतरतेने होणारा पंडुरोग, पंडुरोग म्हणजे अॅनिमिया, म्हणजे रक्त कमी, मराठीतला अजून एक विशेष शब्द त्यासाठी, त्यांनी होतं. मग लोहाची कमतरता का होते? अजून मूलभूत प्रश्न. तुमचं शरीर लोह तयार करू शकत नाही, पण ते सर्वात महत्वाचं रॉ मटेरियल तुमच्या रक्तासाठी, आणि ते लागतं कुठे? तुमच्या हाडाच्या आतल्या पोकळीमध्ये, जी फॅक्टरी आपली रक्त पेशी तयार करण्याची, त्या फॅक्टरीला इंग्रजीत बोन मॅरो असं म्हणतात, मराठीत अस्थि मगज असं म्हणतात. तिथे ते तयार होणार आहे. मग ते लोह शरीरात तयार होत नाही, पण सर्वात महत्वाचं घटक येणार कसं? आहारातून. ते काय असं हवेत फिरत नाही, लोक त्याला घेऊन टाकू, शोषण करून घेऊ, आहारातच घ्यावं लागतं.
आहार, बरोबर आहे. आहार मध्ये काही डिस्कशन झालं, मी प्रत्येकाला जर विचारलं ना, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे प्रत्येकाचे उत्तर वेगळं असणार आहे. तो प्रॉब्लेम झाला आमच्या वक्त्यांना आज. काही बोललो नाही हो सर, मी तर ऐकलं असं, ते तर बोलले असं, तुम्ही काही बोलता, याच्यात एवढं असतं त्याच्यात तेवढं असतं, बरोबर आहे. शास्त्रोक्त पद्धतीने सांगायचा प्रयत्न, सगळ्यांना पटलच नाही मी जे सांगतोय आता, कारण की खूप इन्फॉर्मेशन आली सगळ्यांना आपल्याला. आणि आहाराबाबतीत तर सगळेच बोलतात, तो तज्ञ असो नसो, थोडंफार आपण शिकतो, काहीतरी बोलतो, अशा अनेक गोष्टी होत आहेत, बरोबर, डिजिटल मीडियामुळे. त्यामुळे आहार मध्ये लोहाची कमतरता, पण एवढं नक्की की ते मूळ कारण आहे. मग डॉक्टर सोपं सांगा ना पटकन, आहारात काय घ्यायचं, आम्ही पटकन बोला, बरोबर. मी जर तुम्हाला विचारलं, चला तुम्हाला सर्वांना ज्ञान आहे, काही ना काही माहिती आहे, तुमच्यापैकी किती लोक शाकाहारी आहेत, हात वर करा. पूर्ण शाकाहारी, पूर्ण शाकाहारी 40% 50% शाकाहारी, बाकी सगळे मांसाहारी आहेत. कधीतरी मांसाहार म्हणजे मी असं म्हणतो, आठवड्यात एक दोनदा खाल्लं ते मांसाहार. ज्यांनी हात वर केले होते शाकाहारी सगळ्यांनी, त्यातले किती लोक दूध, दही, ताक हे रेग्युलरली घेतात, नियमित घेतात? फार कमी आहे. म्हणजे तुम्ही ज्यांनी हात वर ते 5च हात वर आले, एक 30,000. त्यामुळे तुमच्यातले बरेच लोक जे शाकाहारी आहेत, बरोबर, गृहीत धरतो ते दूध, दुधाचे पदार्थ विशेष काही घेत नाही, चहामध्ये वर घेतलं त्याला काही अर्थ नाही, बरोबर. तर आपला जनरल, तुम्ही सांगितलं जनरल भारतीय आहार असा आहे, जनरल भारतीय आहार असा आहे. तर अशा काय गोष्टी आहे, तसे तर खूप मोठी लिस्ट आहे, पण मी जर म्हटलं टॉप 3 लोहयुक्त पदार्थ शाकाहारींमध्ये काय, तर तुम्ही काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही बोलू शकता, जे असेल ते म्हणून बोला. टॉप 3 लोहयुक्त पदार्थ काय शाकाहार मध्ये? हिरव्या पालेभाज्या, यस. गुळ, चणे फुटाणे, गुळ चणे फुटाणे, गुळ, ठीक, हा, बीटरूट, काजू, नाचणी, खजूर. बरं उत्तर आलं, चांगलं, बरोबर आहे, बरोबर आहे. आता जसं मी सांगतो काय, प्रत्येक जण काही ना काही, आणि प्रत्येकाने ऐकलं नाही, चुकीचं काही नाही याच्यात, तुम्ही जे उत्तर दिले चुकीचं काही नाही. पण आपलं काय म्हणणं आहे, टॉप 3 म्हणजे तुम्हाला जर 5 किलो बीट खावं लागलं, किती, 5 किलो बीट एवढ्याशा लोहासाठी, तर ते शक्य आहे का? मग 10 पालेभाज्याच्या जोड्या खाल्ल्या तुम्ही, एवढं लोह मिळेल, शक्य आहे नाही. तर आपण कम्पॅरेटिव्हली बोलू कशात. तर माझ्या मते पालेभाजी अगदी बरोबर आहे, पण त्यातली त्यात पालेभाजी कुठली, तर शेपू, नाही शेपू. शेपू मध्ये 18 पट जास्त लोह पालकापेक्षा. नंबर 2 पालक, बाकी सगळ्यांमध्ये आहे, पण 18 पट माहित नसतं खूप लोकांना. वाईट ढेकर येते म्हणून खातच नाही आपण, बरोबर. त्या दिवशी खाल्ले, तू काय खाऊन आलाय, तेच बोलतात शेपू खाऊ ना, काय बोलतो, पैसे पिशे नाही घेत, चांगल्या भाज्या खातात. जे स्वस्त आणि आपण जे फेकतो ना, तेच चांगले शरीरासाठी. मुळा खातो, मुळा, त्याचा पाला किती लोक खातात, अरे बाप, फारच शिकले, बरं छान. मुळाच्या पालामध्ये खूप आहे, बरोबर. आपण काय करतो, बरेचसे भाज्यांचे पाले आहे ना, ते काही मशीनला देऊन टाकतो, मग खालचे माल घालतो. तर पहिला आहे शेपू मध्ये 18 पट, म्हणजे शेपू पालकची जुडी उगाच ह्या देशात एकत्र विकत नाही, बघा मार्केटमध्ये जाऊन बऱ्यापैकी जुडी विकतात ते, बरोबर आहे. आणि जर आमच्याकडे खानदेशी असाल तुम्ही, तर ते दाणे लावून भाज्या करतो, दाणे लावून भाज्या, बरोबर. त्या दाण्यामध्ये भरपूर लोह आहे, त्यामुळे शेपू पालक दाणे लावून इज बेस्ट. आणि ती पण भाकरी बरोबर खाली, नाचणीचं तुम्ही बोलले, बरोबर, अगदी भारी, म्हणजे लोहयुक्त आहार, बरोबर आहे. पण टॉप सर्वात भारी म्हणजे शेवगाची शेंग. नंबर 1 लोह ही शेवगाची शेंग, बरोबर आहे. खूप अतिशय, म्हणजे कसं, तेवढ्या मात्रेमध्ये लोह जास्त आहे. आता खजूर बोलले कोण, बरोबर आहे, बीट आहे, बरोबर आहे. हे सगळे लाल रंगाचे, जे मनुके, काळे मनुके म्हणतो आपण, जेव्हा लाल वाटतं, लोकांना वाटतं यांनी लाल रक्त वाटतं भाऊ, म्हणून लाल गोष्टी खाव्या. हा थोडा गोड गैरसमज आहे त्यांच्याकडे. आमचं लोटस हॉस्पिटल गंगापूर रोडला आहे, मी नेहमी सांगतो, त्याच्या मागे ना आकाशवाणी केंद्र आहे, तिथे ना भाजीपाला फार मस्त फ्रेश मिळतो. माझा आठवड्यात एकदा तरी चक्कर असून, भारतात ना भाजी मार्केटमध्ये गेल्याशिवाय ना खरं भारत कळत नाही, बरोबर आहे. खरं शिकता येते, खूप शिकायला मिळतं भाजीपाला, तुम्ही वेगवेगळे लोक भेटतात, काय काय बोलतात. तर मी एकदा गेलो होतो आणि एक
माणसाचा आवाज आला मला, काय बोलत असेल तो स्वप्नीलजी, हिमोग्लोबिन घ्या, हिमोग्लोबिन घ्या, हिमोग्लोबिन घ्या. डायरेक्ट हिमोग्लोबिन विकत होते मार्केटमध्ये. म्हटलं अरे आपलाच कॉम्पिटिटर आपल्या मागच्या गल्लीत, अरे बाबा अवघड होतं मग आपला दवाखाना बदलावं लागेल आपल्याला. तर तिथे तो काय विकत असेल, सायकल होती, स्टँड लावलं होतं जुनी सायकल, आणि टोपलीत तो डाळिंब विकत होता. डाळिंब आणि अशा वरतून कापले होते 2-3 डाळिंब, लाल लाल रंग म्हणजे रक्त वाढतं, आणि लोक घेत पण असणार. तो एवढं जर विकतोय हिमोग्लोबिन तर काय नाही घेणार, फ्री म्हणजे फ्री नाही, चांगलं खायचं पण हिमोग्लोबिन वाढवायचं. तर सांगण्याचा हेतू काय आहे की नेहमीच लाल रंगाच्या फळाफळामध्ये काही रक्तच वाढतं असं नाही. मी जे तुम्हाला टॉप ते सांगितले की लाल रंगाचं नाही, शेंगदाण्यावर गुळ मात्र होऊ शकतो, गुळ शेंगदाणे हे कॉम्बिनेशन जास्त चांगलं, बरोबर. जे डायबिटीज नसतील त्यांनी गुळ शेंगदाणे उगच काहीतरी फालतू खाण्यापेक्षा चिक्की ही कधी पण चांगली गुळाची, बरोबर आहे. त्यामुळे टॉप 3 लोहयुक्त पदार्थ शाकाहार जर असेल तर ते घ्यायलाच पाहिजे. मांसाहार लोकांना जरा चंगळ आहे, जे मांसाहार आहेत असे पण मांसाहार आहे बरं का. मी प्रश्न विचारतो पेशंट, मी मांसाहार, मग डॉक्टर मांसाहार खातो ना, मग ते स्पेशली लेडीजला विचारलं ना, नाही हो मी नुसता रस्सा खाते, पीस न तुकडे नाही खाता. त्याला वाटतं रस्त्यात सगळं तुमचं लोह अर्ग आलंय, तसं नाही. तर काही लोक नुसते नॉनव्हेजच्या नावाखाली रस्सा खात असतील किंवा भाकरी मोडून खात असतील तर काय उपयोग नाही आहे. तुम्ही मटण, चिकन, फिश याच्यात लोहाचं प्रमाण आणि त्याची क्वालिटी पण सांगा. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही नॉनव्हेज खायला लागता, असं बिलकुल होत नाही. जास्ती करून भारत आपला शाकाहारी देश आहे. तुम्ही जर व्यवस्थित शाकाहार घेतला, जे मी सांगितलं त्याचं सेवन थोडं वाढवलं म्हणजे नियमित, तर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही पूर्ण. पण मांसाहार घेत असाल तर तुम्हाला थोडंसं खाऊन, म्हणजे समजा मटणची डिश खाल्ली तुम्ही 5-6 तुकडे, तर तुम्हाला 3 शेपू पालकच्या जुड्या खाव्या लागतील बरोबरीचं लोह घ्यायला, कळलं. त्यामुळे तुम्हाला डेली, तुम्हाला शाकाहारी लोकांना डेली थोडं थोडं घ्यावं लागतं. आणि जर तुम्ही हा आहार व्यवस्थित घेतला नाही शाकाहारी लोकांनी जास्त, तर तुम्हाला लगेच रक्त नाही कमी होत, लगेच नाही कमी होत रक्त. वर्ष, 2 वर्ष, 3-5 वर्षांनी लोह कमी होतं, आणि त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी हिमोग्लोबिन कमी होतं. हे लक्षात घ्या. नुसतं एक तुम्ही उपास केला होता 10 दिवस, नेव डॉक्टर उपास होता म्हणून रक्त कमी झालं असं कधी होत. खूप मोठी प्रक्रिया आहे, लांब लचक प्रक्रिया. त्यामुळे आहारातनं रिकवर करायला जेव्हा मी निदान करतो की लोह कमी आहे, डॉक्टर गोळ्या नको, आम्ही आहाराने कव्हर करू. अहो म्हटलं आहाराने कव्हर करायला 3 वर्ष लागतील तुम्हाला. 3 वर्ष करू शकतो का नाही, वेळ नाही. मग आपण गोळ्या देतो लोहाच्या. लोहाची गोळी देतो, जेवणाच्या आधी घ्यायची असते, एकच गोळी घ्यायची. फार गोळ्या घेतल्या तर काही उपयोगाच्या नाही. आणि त्यांनी साधारण 1-2 महिन्यात लोह वाढतं. लोकांना वाटतं अरे वा छान झालं, छान छान वाटलं डॉक्टर, बंद करून टाक. परत 9-10 महिन्यांनी येतात, बरोबर की. त्यामुळे असं परत परत नको यायला. एकदा तुमचं रक्त वाढलं, लोह वाढलं की तुम्ही ते आहारावाटे मेंटेन करायला पाहिजे, जे मी सांगितलं. तर तुम्हाला काही मेजर प्रॉब्लेम रक्ताचे होणार नाही, तुम्ही निरोगी राहा. कारण की रक्त चांगलं तर हृदय चांगलं. समजून घ्या एक पेशंट आहे 60 वर्षाचे, त्यांना दम लागायला लागला, त्यांना निघाला हृदयाचा आजार, त्यांना स्टेंट टाकले तो, बरोबर. पटकन स्टेंट टाकले जातं महात्मा फुले योजनेमुळे, कारण की खूप हॉस्पिटल्स आहे, बरोबर की नाही. पेशंटला पेशंट डॉक्टरला करून टाका माझं सगळं, आम्ही योजनेत आहे, करून टाका डॉक्टर, आम्हाला बरं वाटतं, योजनेत आहे आम्ही. काही नाही, मोठी गाडी असते तरी योजनेत, सगळे भारत योजनेमध्ये आहे, सगळे हॉस्पिटल योजनेचे झाले आता, बरं. स्टेंट टाकून दे, पण रक्त झालं 8, काय हिमोग्लोबिन झालं 8. ते पंप आहे ना हृदय म्हणजे, तरी त्याला दम लागतो. डॉक्टरकडे आले का डॉक्टर स्टेंट टाकले, मी बराच नाही होते, मला अजून बी दम लागू राहिला. चेक केलं तर रक्त 8. रक्त 8 असेल तर त्या हृदयाला रक्त स्वतःला मिळणार नाही, ते पंप काय करेल. म्हणून रक्त कमीमुळे इतर पण आजार होऊ शकतात किंवा वाढू शकतात, बरोबर आहे. जर 70 वर्षा पूर्वस्थाचं हिमोग्लोबिन जर 6 झालं, ते 14 पाहिजे, तर आपल्याला लगेच कॅन्सरची भीती लागते. प्रत्येक वयोगटात रक्त कमीचे कारण वेगळे. जर कोण 1 वर्ष 2 वर्षाचे आले, मूल आले, समजा आदिवासी भागात आले, तर आम्हाला लगेच अनुवांशिक रक्ताचा आजार की जो सिकल सेल ॲनिमिया हा फार मेजर आजार आहे. आता तो 15वाडा आपण साजरा केला पूर्ण गव्हर्नमेंटने, चांगले उपक्रम होतात. 2009 पासून एक चांगली योजना पण राबवली गव्हर्नमेंटने, जो सिकल सेल निर्मूलनची. तसंच थॅलेसिमिया हा शब्द ऐकला असेल तुम्ही. हे 2 अनुवंशिक आजार आहेत. काही विशिष्ट समाजात जास्त आढळतात, आदिवासी समाजात जास्ती करून दिसतात हे सगळे आजार.
तर याचं आपण निदान करता यायला पाहिजे. त्या त्या वयोगटात ते आम्ही बघतो. त्यामुळे लोह एक मुख्य कारण आहे. दुसरं मुख्य कारण रक्त कमी व्हायचं हे व्हिटॅमिन B12, जीवनसत्व B12. हे ऐकलंय B12? तुम्ही हेल्थ चेकअप केले असाल किंवा करत असाल. आता ना हेल्थ चेकअप सोपं झालंय. म्हणजे माझे वडील पॅथॉलॉजिस्ट आहे. मला आठवतं 74 पासून त्यांची लॅब आहे. खूप कष्टाचं काम होतं तेव्हा. एक एक टेस्ट करा, सगळे रिपोर्ट द्या. आता एवढे भारी भारी मशीन आले, मोठे मोठे लॅबोरेटरी आले. ते 1000 रुपयात 70 टेस्ट, 1200 रुपयात 80 टेस्ट करून टाकतात. सगळं लिस्ट येऊन जाते 5-6 रिपोर्ट. बरोबर अनेक रुग्णांनी केलं असेल ते. त्यात बऱ्यापैकी कळून जातं आपल्याला की आपल्याला काही व्हिटॅमिन B12 चा प्रॉब्लेम आहे का. पण एक लक्षात ठेवा, व्हिटॅमिन B12 हे फार महत्वाचं घटक आहे. नुसतं हिमोग्लोबिन साठी नव्हे, तर तुमच्या मेंदूच्या तल्लख बुद्धीसाठी, मेंदूसाठी, त्या नसांसाठी. ते जर कमी पडलं तर तुम्हाला ऍक्च्युअली असं चक्कर येणं, तोल जाणं, मेमरी म्हणजे तुम्हाला विसरूपणा होतो. लक्षात नाही राहत काही गोष्टी. नाव लक्षात नाही राहत पटकन माझ्या. असं होत असेल तर बऱ्याच वेळा आपलं व्हिटॅमिन B12 कमी असतं आणि त्यांनी कमी झाल्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन पण कमी होतं, रक्त पण कमी होतं त्यांनी. तर B12 हे कुठल्याही शाकाहार पदार्थामध्ये मिळत नाही. B12 हे कुठल्याही शाकाहारमध्ये मिळत नाही आणि ते पण शरीर तयार करत नाही. मग घ्यायचं काय? तर दूध आणि दुधाचे पदार्थ मी जे बोललो, जे शाकाहारी लोकांसाठी गरजेचे आहेत, त्यातनंच व्हिटॅमिन B12 मिळतं. अजून कुठून मिळू शकत नाही. त्यामुळे जे शाकाहारी आहेत, ज्यांनी हात वर नाही केले मागे, जे दूध, दही, ताक, पनीर घेत नाही, त्यांनी कृपया करून त्याचं सेवन वाढवा. म्हणजे तुमचं व्हिटॅमिन B12 भविष्यात कमी होणार नाही. एक सोपं कारण आहे. तर ते जर कमी झालं की डॉक्टरकडे जावं लागतं उगाच. बरोबर आहे? चक्कर येते, नाही येत, अनेक गोष्टी होऊ शकतात. तर व्हिटॅमिन B12 समजा पूर्ण शाकाहारी कोण, शाकाहारी दूध पण पित नाही, चला दूध द्या, आणि त्यांचं B12 मी केलं, आमच्याकडे आले B12 आहे 300 नॉर्मल रेंज सांगतो मी, 300 नॉर्मल रेंज. हा चमत्कार कसा झाला मग? पूर्ण शाकाहारी आहे, खूप लोक आहे पूर्ण शाकाहारी दूध पित नाही कधी कधी, पण त्याचं B12 बरं असतं. त्याचं कारण असं की तुमच्या शरीरात म्हणजे अन्ननलिकेमध्ये तुम्हाला जर 100 पेशी तुमच्या रक्तात, म्हणजे मोजायला म्हणायला 100, तर 1000 बॅक्टेरिया आहे, 1000 संसर्ग करणारे शत्रू आपले, ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो, जीवाणू म्हणूया त्याला, ते तुमच्या पोटामध्ये, अन्ननलिकेमध्ये आहे, तुमच्या त्वचेवर आहे, तुमच्या फुफ्फुसात आहे, तुमच्या सगळीकडे आहे. पण तुम्ही त्यांच्याबरोबर डेली जगता, जन्मापासून ते मरणापर्यंत. ते बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू तुमच्या शरीरात आहे. आणि हे जर जीवाणू जे तुमच्या पोटातले आहेत, तुम्ही जर नीट ठेवले तर तुम्हाला भविष्यात बरेचसे आजार होणार नाही. डॉक्टर काय म्हणते? जीवाणू, बॅक्टेरिया पोटातले नीट ठेवणं म्हणजे काय? ते म्हणजे त्यांना सांभाळणं. ते काय सांभाळायचे? ते तर जंतू आहे, आम्हाला दिसत पण नाही, काय सांभाळायचे त्यांना? त्यासाठी जो आहार घेता तुम्ही जनरल, तो त्यांच्यासाठी हानिकारक असू शकतो. ते बॅक्टेरिया जे जंतू आहे तुमच्या सगळे पोटामध्ये, अन्ननलिकेमध्ये, त्यांना जे जेवण लागतं ते कोण देतं? तुम्ही जे ते खाता ते. आणि आपण जर आजकाल खाण्याच्या पद्धती पाहिल्या आपल्या, तर ते जरा बिघडत गेले मागच्या 50 ते 60 वर्षात. तर बऱ्याच वेळा ते जंतू बिचारे असे, अरे बापरे क्या आने वाला है आज, वडा पाव आया, ठीक है भाई, और क्या आएगा रात को मालूम नहीं. त्याच्यासाठी चांगलं नाहीये. चांगलं काय आहे? ते बॅक्टेरियासाठी रॉ म्हणजे फळं, भाज्या कमी शिजवलेल्या, बरोबर आहे की नाही? म्हणजे रॉ म्हणजे तुम्ही एकदम एक सलाड सारखं, सलाड टिपिकल सलाड नका विचार करू, रुटीन म्हणजे भाज्या पण तुम्ही खाल तर खूप शिजवलेल्या नाही खाल्ल्या पाहिजे, त्यात जे सत्व राहिल्या पाहिजे, ते त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ. आणि त्यांना जर नीट नाही ठेवलं तुम्ही, तर डिप्रेशन पासून, आतडीच्या कॅन्सर पासून अनेक आजार तुम्हाला होऊ शकतात. एवढं त्याचं संशोधन झालंय. आणि ह्युमन मायक्रोबायोम प्रोजेक्ट म्हणजे रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये आलोय मी आज एक, बरोबर? तर याच्यात खूप भविष्य आहे. जर इथे डॉक्टर्स आहेत, काही डॉक्टर स्वप्नील आहे, डॉक्टर शिंदे आहेत, तुम्हाला जर कोणाला रिसर्च प्रोजेक्ट द्यायचा असेल आज, तर मायक्रोबायोम आतले बॅक्टेरिया कसे वागतायत भविष्यात, त्याच्यावर सगळा खेळ चालू. बॉस्टन अमेरिकेत या मायक्रोबायोम साठी प्रोजेक्ट तयार केला गेला. 10-12 वर्षापूर्वी त्याला एक स्वरूप दिलं गेलं आणि त्यात एवढं संशोधन चालून त्यात आता कळतंय की जे आयुर्वेद आपल्याला सांगायचं एवढ्या वर्ष, ते बरोबर आहे.
ॲलोपॅथीला म्हणजे आमच्या शास्त्राला अनफॉर्च्युनेटली खूप उशिरा ह्या गोष्टी कळलेल्या आहेत. आयुर्वेदाला खूप आधी कळल्या होत्या ह्या गोष्टी, की सगळे आजार तुमच्या पोटावाटे जातात. सगळे आजार तुम्ही काय खातात त्याच्यावर आहे. त्यामुळे तुम्ही जे खातात त्याला फार महत्व आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढे रंगीबेरंगी पदार्थ तुम्ही खाल, म्हणजे जे तयार केलेले नाही, न तयार केलेले रॉ, बरोबर की नाही, म्हणजे माठ भाजी पाहिजे, भाजी असते माठ, हिरवी भाजी, बरोबर. तुम्हाला काही पिवळ्या रंगाचं काय आहे, एखादं अजून एक भाजी आहे किंवा फळं आहे. जेवढे रंगबिरंगी वेगवेगळे तुम्ही आहार घ्याल तेवढे तुमच्या बॅक्टेरियासाठी चांगले होते. ते जर चांगले तर तुमचं हेल्थ चांगली, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आहारामध्ये, बरोबर आहे. आता मला जो काही वेळ दिलाय त्यात मी आता शेवटी फक्त थोडं कॅन्सरवर बोलतो आणि माझं व्याख्यान संपवतो. दुसरं म्हणजे पांढऱ्या पेशींबद्दल बोललो. जर मी तुम्हाला आज सांगितलं की आपण सगळे इथे बसलो आहोत, प्रत्येक आपल्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या पेशी किंवा शरीरामध्ये आज आता कॅन्सरच्या पेशी तयार होत आहेत, हे मी सांगितलं ते चुकीचं नाही. सगळ्यांमध्ये तयार होत आहे आता बोलताना, माझ्या तुमच्या सगळ्यांमध्ये. पण या कॅन्सरच्या पेशी अशा आहेत की आपली जी प्रतिकार शक्ती आहे, जी मी त्याबद्दल बोललो, जी फार सक्षम असायला हवी, ती जर कमी पडली तर ह्या कॅन्सरच्या पेशी ज्या चुकीच्या पेशी आहेत, वाट चुकलेल्या पेशी बिचाऱ्या, ते शोधण्याचं काम ही प्रतिकार शक्ती करते, बरोबर. तर तुमची प्रतिकार शक्ती जर फेल झाली, योग्य वेळी काम नाही केलं, तर ते कॅन्सरच्या पेशी वाढत राहणार, त्यांना योग्य वेळी चाप बसणार नाही, त्यांना शरीरातून काढणार नाही तुमची प्रतिकार शक्ती, आणि याच्यामुळे ऍक्च्युली कॅन्सर हा होतो. मग कॅन्सर सर्वांना नाही होत सर, तुम्ही तर म्हणा सगळ्यांमध्ये पेशी तयार होतात, मग सगळ्यांना काय होतं? त्याचं कारण असं की आपण प्रतिकार शक्ती चांगली ठेवतो. चांगली असेल नशिबाने, नसेल तर होईल आपल्याला भविष्यात कॅन्सर केव्हा तरी. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर सिगरेट जो पितो, बरोबर, अरे सिगरेट चांगली नाही, सिगरेट पिऊन फुफ्फुसाचा कॅन्सर होतो आपण म्हणतो. सगळ्या सिगरेट पिणाऱ्यांना होतो का? नाही होत ना. मग काहींनाच का होतं? त्याचं कारण असं की समजून घ्या, एक पेशंट आहे, त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे जीन्स म्हणजे गुणसूत्र, मराठीत ज्याला गुणसूत्र म्हणतो, ती आहे बघ, बिघडलेली जीन्स लागतं, गुणसूत्र लागतं. आपल्याला प्रत्येकामध्ये काही ना काही आजाराचे गुणसूत्र जन्मापासून आहे. पण ते 20व्या वर्षी त्रास देतील, 50 वर्षी त्रास देतील, आयुष्यभर त्रास देणार नाही कधी कधी. पण समजून घ्या, एक पेशंट आहे, त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो अशी गुणसूत्र आहे व जन्मता. त्यांनी सिगरेट प्यायला लागला, तो सिगरेट प्यायला लागला तर त्याला 40शीत 50शीतच फुफ्फुसाचा कॅन्सर. पण ज्याच्याकडे जीन्स चांगल्या आहेत व नशिबाने, फुफ्फुसाच्या कॅन्सर साठी कारणीभूत जीन्स नाही आहेत, त्यांनी एक पाकिट सिगरेट पिली दररोज तरी त्याला कदाचित कॅन्सर होणार नाही. त्याला दुसरं काहीतरी होईल, बरोबर, हृदयाचा आजार होईल, बाई होईल, असं काही, पण कॅन्सर नाही होणार. तर कॅन्सर हा असा विषय की आपण सर्वांना थोडी रिस्क आहेच, फक्त आपण कसं वागतो, आपण आहार कसा घेतो. आपल्याला कधी कधी बॅड लक म्हणतो आम्ही, की आमच्या इथे कधी कधी 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्षाच्या पोरांना पण ब्लड कॅन्सरचं निदान होतं आणि त्यांना आम्हाला किमोथेरपी देऊन बरं करावं लागतं. असं वाटतं की एवढं लहान वयात काय कॅन्सर झालाय, त्यांचे गुणसूत्र जीन्स मध्ये खराब, ते तेवढ्या लहान वयात कुठला कॅन्सर होऊ शकत नाही. त्यामुळे आपण कुठल्या गुणसूत्र घेऊन आलो आहोत आपल्याला माहित नाही. तेव्हा असं विचार करू नका, अरे बहुतेक मला काही ना फुफ्फुसाचा कॅन्सर होणार नाही असं एकंदर मला स्वप्न पडलं होतं, असे गुणसूत्र आहे मला आज, सिगरेट पिली तर काही हरकत नाही, असं भ्रमात नका राहू. कोणाला कुठला जीन बदलेल हे पण सांगू शकत नाही आपण. त्यामुळे कॅन्सर अशा गोष्टी होऊ नये तर आपल्याला तेच आहे की आपली प्रतिकार शक्ती चांगली ठेवावी. म्हणून एक फायनल प्रश्न असतो मला, जेव्हा आम्ही निदान करतो कॅन्सरचं, सांगतो तुम्हाला कॅन्सर झालं, पहिला प्रश्न, डॉक्टर मला काय झालं, मलाच का झालं, असं काय केलं, आमच्या परिवारात काही हिस्ट्री नाही, कोणाला कॅन्सर झाला नाहीये, मलाच का झालं. त्यामुळे हे उत्तर देणं फार अवघड आहे. आणि झाल्यानंतर काय करावं हे पण उत्तर आमच्याकडे नाही. आम्ही एवढं सांगू शकतो की प्रतिकार शक्तीचा प्रॉब्लेम आहे. अहो डॉक्टर प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन सांगा. मग सोल्युशन पक्क नाही, पण काय सोल्युशन आहे की प्रतिकार शक्ती सक्षम कशी ठेवायची. मग आज आपण सर्वांनी इथे बसलेले ज्यांना कॅन्सर नाही झालाय कसं होणार, तर आपल्याला एकच आहे
की त्याला चांगलं ठेवायला वातावरण चांगलं करा. तुमच्या शरीरातलं म्हणतो मी, बाहेरचं तर बदलू शकत नाही, सगळं आपल्या हातात नाही. आपलं तर म्हणजे काय, चांगलं तोंडाने घ्या. अजून घेतो काय आपण, हवा घेतो. सर्वांना हिमालयात जाता येणार आहे का राहायला? उत्तम आहे. जाता येणार आहे का प्रॅक्टिकल? नाही. नेक्स्ट बेस्ट काय आहे, जे तोंडा वाटे घेतो तेच आपल्या हातात आहे माझ्या मते. आणि आपल्याला शरीराला कसं आपण सक्षम ठेवतो, व्यायाम करून, एवढं आपल्या हातात. तर आहार चांगला ठेवायचा, फ्रेश खायचं, वेगवेगळ्या पालेभाज्या खायच्या, वेगवेगळ्या रंगाचे फळं भाज्या खायच्या, बरोबर आहे. व्यायाम करून तुमची जी ऊर्जा आहे आतली ती योग्य दिशेला न्यायची. व्यायामाने काय होतं, तुमची जी ऊर्जा आहे, तुमच्या पोराबाळांना आहे ना पहिला चान्स, बरोबर की नाही. मग तेव्हा रक्तगटाच्या मागे लागू नका प्लीज, बरोबर आहे. त्याचं काही महत्व नाहीये. हे संपून मी आजचं वाक्य संपवतो. धन्यवाद. तुम्ही सगळं ऐकलं, तुम्ही इथे बसले आणि मला पुन्हा इथे बोलवत धन्यवाद. प्रश्न असतील तर मी उत्तर देऊ शकतो जर आपला वेळ असेल तर मी ऑर्गनायझरच्या एखाद्या चित्रपट मालिकेचं सर्वोच्च व्यक्तिमत्व असलेले, देखणे आणि प्रसन्न असलेले डॉक्टर ते जुनाकडे हेमॅटॉलॉजी कसं अत्यंत वृक्ष असा, त्याच्या नावातच इतका वृक्षपणा आहे, त्यात रक्तविकार वगैरे असं सगळं म्हटलं की मनामध्ये जास्ती निर्माण होते. आणि याला अनुसंधान आपण अनेक ठिकाणी आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये पेशंट्स बघतो की ब्लड कॅन्सर पासून अनेक मोठ्या मोठ्या गोष्टींना ते दोन देत आलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी मनामध्ये शंका निर्माण करतात आणि बऱ्याच वेळा आपल्याला घाबरून देखील ठेवतात. परंतु हा अत्यंत इतका वृक्ष आणि नकोसा वाटणारा डॉक्टरांनी ते आपल्या सहज अशा वक्तृत्वाच्या शैलीतून आपल्यासमोर मांडला. आणि शिशुपालकपासून तर थेट विवाह लग्नापर्यंत त्यांनी ती गाडी अतिशय आपल्याला समजेल अशा पद्धतीने दिली. त्याच्याबद्दल आपण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिवारातर्फे जोरदार